नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक नेकची डिझाईन बनवत आहोत। तर ही बॅक नेकची डिझाईन मी कशा प्रकारे बनवते तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। मी पूर्ण बॅक नेक आणि बॅक पार्ट पूर्ण कटिंग दाखवते। मी कटिंग करून नाही ठेवलेला, म्हणजे सविस्तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल। उंची 13.5 आहे, तर त्यात 1 इंच मिळून मी 14.5 घेते। मार्किंग करून घ्यायची 14.5 वरती। कमर 32 आहे, 32चा चौथा भाग 8 इंच प्लस 2.5 इंच आणि शोल्डर 5.5 इंच। मुंडा घेते मी 6 इंच, 36ची छाती आहे, 6 इंचावरती मार्किंग करून घेते मी। अशा प्रकारे 36ची छाती आहे, तर इथं 36चा चौथा भाग टाकायचा छातीचा 9 इंच प्लस शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच फिटिंगसाठी। अशा प्रकारे आपली मापे टाकून झालेली आहे। इथे जोडून घेऊ। आता आपल्याला मुंड्याची मार्किंग करायची। इथली मार्किंग आपण 2 इंचामध्ये काढतो, तर 3 इंचावरती इकडनं मी 1 इंचावरती मार्किंग करते। या तिन्ही पॉईंट आपण जोडून घ्यायचे आणि इथे एक रेष खाली इतपत आपण खाली घ्यायची। असा हा बॅक पार्ट मी आखलेला आहे, तो मी कटिंग करून घेते। इथे आता आपल्याला फक्त बॅक नेक मापे टाकून कटिंग करायचा आहे। तर पाठीचा गळा क्लायंटला 9 इंचाचा घ्यायचा आहे, तर 9 इंचाचा घ्यायचा आहे। तर आपण त्या खाली किती उरता 13.5ची उंची 1 2 3 4 आणि 4.5 इंच उरता। हे 4.5 इंच प्लस मी अर्धा इंच स्टिचिंगसाठी शिलाईसाठी घेत असते। तर अशी मार्किंग करून घेऊ। इथे आपण 2.5 इंचावरती मार्किंग करू। इथे पण आपण 2 इंचावरती मार्किंग करू। अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची। आपण नॉर्मली गोल गळा, चौकोनी गळा अशा पद्धतीचे गळे असतात, तर अशी आपण गळ्याची मार्किंग करून घेत असतो। तर यात मला डिझाईनचा गळा टाकायचा आहे, तर डिझाईनच्या गळ्यासाठी इथे मी अशा पद्धतीने आपण ही मार्किंग केली की परत इकडून असा आकार देऊन घ्यायचा। असा आकार दिला की परत आपल्याला इथे पण डिझाईन बनवायची आहे। आपण अशी कटिंग करून घेऊ, त्यानंतर पुढची डिझाईन मी सांगते। इथे आपण कटिंग करून घेऊ। अशा पद्धतीने हे पार्ट ओपन झाले की नंतर आपल्याला इथे डिझाईन बनवायची आहे। तर ती डिझाईन मी कशी बनवते व्हिडिओ स्किप न करता पुढे बघत राहा। मी आता ब्लाऊज पीस कटिंग करून घेते। आपण जो कटिंग केलेला पार्ट आहे तो ब्लाऊज पीसवर ठेवून ब्लाऊज पीस कटिंग करून घ्यायचा। अशा पद्धतीने कटिंग झाली की मग आपण इथून पूर्ण कटिंग करून घेऊ। अशा पद्धतीने कटिंग झाली की अस्तर उचलून घ्यायचं आणि ब्लाऊजचा हा एक पार्ट या साईडला ठेवायचा आणि हा पार्ट जो उलटा आहे तो परत अशा प्रकारे ठेवून घ्यायचा। दोन्ही सारखे झाले की मग अस्तरचा गळा, जो अस्तरावरती आपण गळा कटिंग केलेला आहे ते अस्तर अशा पद्धतीने ठेवायचं। हे 2 पार्ट आहे, तर एक पार्ट खाली तसाच ठेवायचा, दुसरा उचलायचा आणि या साईडला घ्यायचा। इथे आपल्याला अशा कडेकडेने अशा पद्धतीने
टिप मारून घ्यायची दोन्ही साईडला आणि कटिंग करून पलटी मारून घ्यायचा, म्हणजे आपला गळा स्टिच होईल. आणि इथे मध्ये मी जी डिझाईन बनवते तर ती आपण पुढे बघू. टिप मारून झाली की इथे मी गळा कटिंग करून घेते. अशा पद्धतीने तुम्ही देखील गळा कटिंग करून घ्यायचा. इथे कॉर्नरवरती कट टाकून घ्यायचे, म्हणजे गळ्याला शेप छान येतो. पलटी मारून घ्यायचा. पलटी मारले की हे जे पॉईंट असतात हे व्यवस्थित पुढे काढून घ्यायचे. इथे आपण जे कट टाकतो तिथे पण व्यवस्थित गळा पलटी मारला की याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची. अशा पद्धतीने आपला गळा दाबटीप दिल्यानंतर फिनिशिंगमध्ये छान दिसतो. आता इथे आपण साईडनी पण टीप टाकून घेऊ. साईडचा कपडा कट करून घ्यायचा. अशा पद्धतीने एक साईड माझी पूर्ण स्टिच करून झाली आहे. फक्त इथं मी आता टक्सची टीप टाकून घेते. अशा पद्धतीने हा पण या साईडचा जो पार्ट आहे तो पण स्टिच करून घ्यायचा. दोन्हीही पार्ट माझे स्टिच करून झालेले आहे. आता आपण कमरपट्टी जोडून घेऊ, म्हणजे आपले पार्ट पूर्ण होतील. मग आपण मध्ये जी डिझाईन मी बनवणार आहे ती बनवू. आपण जो गळा कटिंग केलेला होता त्यातला अस्तरचा कपडा जो उरलेला आहे तोच आपण वापरू शकतो. दोन्हीही पार्ट माझे तयार आहे. मी आता इथे जे आपल्याला डिझाईन बनवायची आहे ती मी तयार करते. हा जो मी पार्ट तयार केलेला आहे त्यावरती मी ही लेस टाकते. अशा प्रकारे मी आडवी आडवी लेस टाकून घेते.
आपल्याला या पद्धतीने ही डिझाईन बनवायची आहे। इथे आपण टीप टाकून घेऊ। इथे आपल्याला जॉईंट हा 1 इंचाचा द्यायचा होता, म्हणून मी इथे 2.5 इंचाचं माप टाकलेलं होतं। जर तुम्हाला अर्ध्याच इंचाचं द्यायचं असेल तर तुम्ही इथलं अंतर वाढवू शकता। इथे मी आता पूर्ण गळ्याला लेस लावून घेते। कॅनव्हास न वापरता सुद्धा तुम्ही इतका आकर्षक डिझाईनचा गळा बनवू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये मी कॅनव्हास वापरलेलं नाही। अशा पद्धतीने मी या साईडनी पण लेस लावून घेते। पूर्ण ब्लाऊज तयार झाले की मग आपण बघू कशी दिसते। खूप साधी, सोपी आणि झटपट तयार होणारी ही बॅकनेकची डिझाईन आज मी तुम्हाला दाखवलेली आहे। माझी बॅकनेकची डिझाईन पूर्ण झालेली आहे। कशी वाटते बॅकनेकची डिझाईन कमेंट करून नक्की सांगा। आजच्या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला डिझाईनचा गळा स्टिच करून दाखवला तो खूप साध्या सोप्या पद्धतीने दाखवला। कॅनव्हास न वापरता देखील तुम्ही इतका आकर्षक गळा स्टिच करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।